सदरबाबत अधिक माहिती अशी की 13/12/2024 रोजी नवरंग मित्र मंडळ गणपती मंदिराजवळ सिल्व्हर इस्टेटजवळ बिबिवेवाडी पुणे येथे यामाहा एफ-10 MH12 HM0081 अशी लॉक केलेली आणि पार्क करून ठेवलेली गाडी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने बिबिवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 324/2024 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक येवले तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन CCTV फुटेज तपासून आरोपीच मोडसवरून पोलीस अंमलदार ज्योतिष काळे आणि प्रणय पाटील यांना त्यांच्या बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी यश ज्ञानेश्वर खलसे वय वर्ष 19 राहणार आगम मंदिराजवळ पाण्याच्या टाकीशेजारी कात्रज पुणे मूळ राजवाडाजवळ वरखंड तालुका दौंड जिल्हा पुणे यास दिनांक 3/1/2025 रोजी अटक करून त्याच्याकडील दाखल गुन्ह्याबाबत अधिक तपास करता त्याने दाखल केलेल्या गुन्हा त्याने कबूल केला आणि त्याच्याकडील गुन्ह्याच्या तपासामध्ये एक बिबिवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 324/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303-2 बिबिवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 287/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 आणि 2-3 कामशेत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 199/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303-2 अशी एकूण 1,50,000 रुपये किमतीची यामाहा FZ, होंडा शाईन आणि ॲक्टिवा मोपेड अशा 3 मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. तसेच देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 528/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे आणि दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय गायकवाड हे करत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, माननीय पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे परिमंडळ 5 पुणे शहर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड यांनी केली आहे.